नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. उद्याच्या वीकली एक्सपायरीमध्ये आपण निफ्टी 50मध्ये कोणत्या लेवलवरती प्रॉफिटेबल ट्रेड घेऊ शकतो, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर काल ग्लोबल मार्केटमध्ये आपल्याला एक निगेटिव्ह न्यूज बघायला मिळाली होती. तर काल ग्लोबल मार्केट पूर्णपणे डाऊन होतं. तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या मार्केटवर पण आपल्याला बघायला मिळाला. आपलं इंडियन मार्केट पण आज गॅप डाऊन ओपन झालं आणि गॅप डाऊन ओपनिंग नंतर जो कालचा लो होता त्या लोवरनं आपल्याला परत एकदा एक बाउन्स बॅक बघायला मिळालेला आहे. तर निफ्टीमध्ये आपल्याला जवळजवळ 350 पॉईंटची एक तेजी बघायला मिळाली. तर बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला जबरदस्त 1100 पॉईंटच्या आसपासची एक तेजीची मुवमेंट बघायला मिळाली. तर आज आपण बँक निफ्टीमध्ये एक्सपायरी असल्यामुळे ट्रेड घेतले होते. तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला आज जबरदस्त प्रॉफिट बघायला मिळालं. तर उद्या निफ्टी 50ची वीकली एक्सपायरी आहे. तर निफ्टी 50चा आपण इकडे 30 मिनिटाचा टाइम फ्रेम लावलेला आहे. तर 30 मिनिटा टाइम फ्रेमवरती तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला हा एक ट्रेंड लाईन बघायला मिळत आहे. या ट्रेंड लाईनवरनं ऑलमोस्ट निफ्टीने 3 वेळा रेजिस्टन्स खाल्लेला आहे आणि एक्झॅक्टली या ट्रेंड लाईनच्या आसपास येऊन निफ्टीने क्लोजिंग दिली आहे. उद्या जर हा ट्रेंड लाईन निफ्टीने अपसाईडला ब्रेकआउट केला तर चान्सेस आहेत की निफ्टीमध्ये आपल्याला 22,050 ते 22,125 जो ऑल टाइम हाय लागलाय तिथपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टी 50मध्ये उद्या बघायला मिळतील. त्यामुळं फ्लॅट ओपनिंग नंतर या ट्रेंड लाईनच्या वरती आपण काय करणार आहोत, कॉलचा ट्रेड घेणार आहोत. ॲट द मनी आणि इन द मनीचे जे ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये ट्रेडिंग करू. OTMचे ऑप्शन तुम्ही जर कन्फर्म असाल, तुम्हाला जर ट्रेड कन्फर्म असेल की मार्केट वरच जाणार आहे तर तुम्ही OTMमध्ये जाऊ शकता. पण रँडमली जर तुम्ही OTMचे ऑप्शन जास्त क्वांटिटीमध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न कराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1-2 दिवस प्रॉफिट होईल, पण डेली तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट होईल याची गॅरंटी खूप कमी आहे. त्याच्यामुळे OTMचे ऑप्शन शक्यतो ज्यांना एक्सपिरियन्स नाही त्या लोकांनी थोडंसं अवॉइड केलंच बरं. फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी डाऊन साईडला येईल तर डाऊन साईडला आपण हा एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलेला आहे. जोपर्यंत या ट्रेंड लाईनच्या वरती निफ्टी असेल तोपर्यंत आपला कॉलचा प्लॅनिंग असणार आहे. कारण 21,800 हा एक निफ्टीचा एक सपोर्ट लेवल आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्यामुळं जर निफ्टी फ्लॅट ओपन होऊन 21,800 या लेवलवरती आपल्याला सपोर्ट घेताना दिसेल तर नक्कीच आपण या 100 पॉईंटसाठी या ट्रेंड लाईनपर्यंतच्या लेवलसाठी आपण इकडे 21,800 वरती काय करू शकतो, कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. त्यासोबत हा एक ट्रेंड लाईन, या ट्रेंड लाईनवरती पण आपल्याला निफ्टीमध्ये सपोर्ट बघायला मिळेल. पण या ट्रेंड लाईनवरती तुम्ही जर कॉलचा ट्रेड घेतला तर मार्केटमध्ये अशा प्रकारचा डाऊनसाईडचा मुवमेंट बघायला मिळेल. त्याच्यामुळे ट्रेंड लाईनवरती कॉलचा ट्रेड प्लॅन करू नका. 21,800 वरती जर निफ्टीने सपोर्ट घेतला तर तुम्ही कॉलसाठी जा, पण पुटचा ट्रेड आपल्याला या ट्रेंड लाईनच्या खालीच घ्यायचा आहे. या ट्रेंड लाईनला जर निफ्टी ब्रेकडाऊन करून डाऊन साईडला जाईल तर नक्कीच आपण काय करू, इकडे पुटचा ट्रेड प्लॅन करू. तर हे आपले याचं कन्फर्मेशन आपल्याला कधी मिळेल तर 21,800 या लेवलच्या खाली जर निफ्टी सस्टेन होत असेल तर नक्कीच आपल्याला डाऊन साईडची मुवमेंट बघायला मिळू शकते. या ट्रेंड लाईनच्या खाली मार्केटने जर 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज केली तर आपण पुटचा ट्रेड प्लॅन करू. 21,650 ते 21,600 पर्यंतचे टार्गेट्स. ऑलमोस्ट आजचा जो लो पॉईंट आहे 21,550 या लेवल पर्यंत पण निफ्टी येण्याचे चान्सेस आहेत जर निफ्टी या ट्रेंड लाईनला ब्रेकडाऊन करून डाऊन साईडला येईल तर. हा आपला ओव्हरऑल फ्लॅट ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. उद्या जर निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग झाली, गॅप अप ओपनिंग एक्झॅक्टली या ट्रेंड लाईनच्या वरती गॅप अप ओपनिंग झाली आणि इथे आपल्याला जर पहिलीच कॅन्डल जर निफ्टीमध्ये ग्रीन बघायला मिळाली किंवा इथे जर निफ्टी आपल्याला सपोर्टिव्ह कॅन्डल दाखवत असेल तर आपण पहिल्या कॅन्डलचा वेट करू आणि पहिल्या कॅन्डलचे हाय ज्यावेळेस ब्रेक होऊन निफ्टी अपसाईडला जाईल क्लिअरली आपण इकडे काय करणार आहोत, कॉलचा ट्रेड घेणार आहोत. 22,130 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला उद्याच्या उद्या निफ्टीमध्ये अपसाईडला बघायला मिळतील. तर तुम्ही काय करू शकता, 50-60 पॉईंटचं टार्गेट घेऊ शकता. कारण अपसाईडला 22,000 वरती एक रेजिस्टन्स आहे, त्याच्यानंतर 22,050 वरती रेजिस्टन्स आहे. त्याच्यामुळे रेजिस्टन्सवरती मार्केट आलं तर थोडंसं पॉज घेतं. तर प्रीमियम काय होतं, मार्केटने जर पॉज घेतला तर प्रीमियममध्ये आपल्याला डिके बघायला मिळतो. म्हणजे 50 रुपयाचा प्रीमियम आपल्याला 80 झालेला दिसतो, पण मार्केट एका लेवलवरती जर पॉज झाला तर तो 80चा प्रीमियम लगेच आपल्याला 65-60 वरती येताना दिसतो. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, रेजिस्टन्सवरती मार्केट पॉज घ्यायला लागलं की तिकडे आपण काय करू, जो पण आपण ट्रेड घेतलाय तो आपण बुक करण्याचा प्रयत्न करू. तर हा आपला गॅप ओपनिंगचा निफ्टीचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केलेला आहे. गॅप ओपनिंग नंतर जर निफ्टी या ट्रेंड लाईनच्या आतमध्ये येईल तर थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला ट्रेड करणं गरजेचं आहे. कारण या ट्रेंड लाईनच्या आतमध्ये जर आली आणि जर इथून जर ट्रेंड लाईन पासून जर रेजिस्टन्स खाईल तर चान्सेस आहेत की आपल्याला स्लो अँड स्टडी
डाऊन साईडची मोमेंट बघायला मिळेल, पण डाऊन साईडला आपल्याला हा एक ट्रेंडिंग ट्रेंड लाईन पण बघायला मिळतो. त्याच्यामुळं या लेवलपासून जर या ट्रेंड लाईनपर्यंत निफ्टी आली तर इथे हा जो कंप्लीट झोन आहे, हा कंप्लीट झोन थोडासा ट्रॅपिंग झोन आहे. या झोनमध्ये तुम्ही ट्रॅप होऊ शकता. तर एक तर तुम्ही काय करा, हा डाऊन साईडला आपण जो ट्रेंड लाईन ड्रॉ केलाय, हा ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन केल्यावरती तुम्ही पुढसाठी जा. अदरवाईज पुढचा ट्रेड थोडासा रिस्की राहू शकतो, स्पेशली या झोनमध्ये. तर ह्या झोनमध्ये तुम्ही ट्रेडिंग अवॉइड केलं तरी चालेल, कारण एक्सपायरीमध्ये आपल्याला जिथे आपल्याला ज्या गोष्टी समजत नाही, ज्या गोष्टीमध्ये आपण थोडंसं कन्फ्यूज असतो, तिकडे तुम्ही जर ट्रेड अवॉइड केले तर तुमचाच फायदा होऊ शकतो. कारण लॉस करण्यापेक्षा ट्रेड न घेतलेलाच सर्वोत्तम असतो. ओके, त्याच्यामुळे एक तर तुम्ही काय करू शकता, या ट्रेंड लाईनला ब्रेकडाऊन केला तर तुम्ही पुढसाठी जाऊ शकता. टार्गेट्स 21,650 ते 21,600 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये मिळतील. हां, तर कॉलचा ट्रेड आपण कधी घेऊ, जर गॅप अप ओपनिंग नंतर निफ्टी सरळ या लेवलवरती येईल, 21,800 वरती येईल. 21,800 वरती जर आपल्याला बाउन्स बॅक बघायला मिळेल, इकडे जर आपल्याला प्रॉपरली जर ग्रीन कॅन्डल दाखवली, किंवा तुम्ही काय करू शकता, मार्केट डाऊन साईडला आलं, पहिल्यांदा जर वरती गेलं तर या मोमेंटमध्ये आपण ट्रॅप होऊ शकतो. तर आपल्याला काय करायचं आहे, एक मुवमेंट अपसाईडची आली, त्याच्यानंतर परत जर मार्केट थोडंसं डाऊन साईडला येऊन जर सपोर्ट बनवायला लागेल तर आपण तिकडे कॉलसाठी ट्रेड करू शकतो. तर इकडे आपल्याला प्राइस ॲक्शन बघणं गरजेचं असेल. ओके, तर इकडे जर आपल्याला पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन मिळालं तर नक्कीच आपण काय करू, कॉलचा ट्रेड इकडे प्लॅन करू. तर हा आपला ओव्हरऑल गॅप अप ओपनिंगचा निफ्टीचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. उद्या जर निफ्टीमध्ये 100 पॉईंटपेक्षा मोठी गॅप अप ओपनिंग झाली, म्हणजेच 22,050च्या आसपासची जर ओपनिंग आपल्याला निफ्टीमध्ये अपसाईडला बघायला मिळेल, तर 22,000 ते 22,050 या लेवलवरती निफ्टीमध्ये आपल्याला एक रेजिस्टन्स मिळतोय. त्याच्यामुळे मार्केटमध्ये इकडे आपल्याला एक छोटासा डाऊनफॉल पण बघायला मिळू शकतो, किंवा ज्यांनी पण इकडे कॉल ट्रेड होल्ड केले असतील ते नक्कीच गॅप अप ओपनिंगमध्ये काय करतील, प्रॉफिट बुकिंग करण्याचा प्रयत्न करतील. एकदा का प्रॉफिट बुकिंग सुरू झाली तर नक्कीच आपल्याला एक डाऊन साईडची मोमेंट बघायला मिळू शकतं. तर त्या कंडिशनमध्ये आपण काय करू शकतो, पहिल्या कॅन्डलच्या लोवरती आपण काय करू शकतो, पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. तर हे आपल्याला कधी करायचं आहे, तर क्लोजिंग पॉईंटपासून निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 100 किंवा 150 पॉईंटच्या वरची गॅप अप ओपनिंग झाली तर आपण पहिल्या कॅन्डलच्या लोवरती काय करू, पुढचा ट्रेड प्लॅन करू. तर हा आपला ओव्हरऑल निफ्टीचा गॅप डाऊन ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे गॅप अप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. उद्या जर निफ्टीमध्ये गॅप डाऊन ओपनिंग आपल्याला जर बघायला मिळाली बाय मिस्टेक, किंवा ग्लोबल मार्केटमध्ये जर पुन्हा एकदा गडबड झाली, तर नक्कीच आपलं मार्केट पॉझिटिव्ह असलं तरी पण उद्या गॅप डाऊन ओपनिंग पुन्हा देऊ शकतं. त्याच्यामुळे गॅप डाऊन ओपनिंग या ट्रेंडलाईनच्या वरती जर झाली, तर चान्सेस की आपल्याला परत एकदा अशीच मोमेंट बघायला मिळू शकते. तर तुम्ही काय करू शकता, इथे ओपनिंग झाली आणि 21,800 या लेवलच्या वरती जर निफ्टी गेली, 21,800 वरती जर निफ्टीने सपोर्ट क्रिएट करून जर निफ्टी अपसाईडला जाईल तर आपण तिकडे कॉलचा ट्रेड इकडे प्लॅन करू, किंवा सेफर साईड तुम्ही या ट्रेंडलाईनच्या वरती कॉलसाठी जाऊ शकता. पण गॅप डाऊन ओपनिंग नंतर जर निफ्टी 21,800 या लेवलपासून जर रेजिस्ट्रेशन घेऊन डाऊन साईडला येईल आणि या ट्रेंडलाईनला ब्रेकडाऊन करेल, या ट्रेंडलाईनच्या खाली आपण काय करू, पुढचा ट्रेड प्लॅन करू. 21,750 ते 21,700 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला मध्ये बघायला मिळतील. तर हा आपला ओव्हरऑल निफ्टीचा उद्याचा विकली एक्सपायरीचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केलेला आहे. तर आता आपण बँक निफ्टीकडे बोलूया की बँक निफ्टीमध्ये आपलं काय प्लॅनिंग बनू शकतं. तर बँक निफ्टीमध्ये काल जो बँक निफ्टीचा लो होता, एक्झॅक्टली त्या लोवरती बँक निफ्टीमध्ये आपल्याला ओपनिंग बघायला मिळाली आणि कालच्या लोपासून बँक निफ्टीने सपोर्ट घेतला आणि सरळ आपल्याला वन वे रॅली बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाली. 46,200 हा जो बँक निफ्टीचा रेजिस्टन्स आहे, एक्झॅक्टली या रेजिस्टन्सवरून आपल्याला एक 200 पॉईंटचा फॉल, 200 ते 300 पॉईंटचा फॉल आपल्याला बघायला मिळाला. तर आज आपण दिवसभरात जे पण ट्रेड घेतले ते सर्वचे सर्व आपण बँक निफ्टीचे कॉल ट्रेड घेतले होते. तर 3 ट्रेड आपले सक्सेसफुल गेले आणि 2 ट्रेडमध्ये नक्कीच आपला बँक निफ्टीने काय केला, स्टॉप लॉस हिट केला, त्याच्यानंतर आपला टार्गेट हिट केला. तर असं पण होतं. ओके, त्याच्यामुळं एक्सेप्ट करायचं आणि पुढे चालत राहायचं. लास्टला आपण या लेवलच्या आसपास एक आपण एज्युकेशनल म्हणजे लर्निंग पर्पजसाठी इकडे तुम्हाला पुढचा ट्रेड शेअर केला होता. तर त्या पण पुट ट्रेडमध्ये आपल्याला ऑलमोस्ट जबरदस्त तो पुटचा ट्रेड आपल्याला रॉकिंग पॉईंट देऊन गेला. तर उद्यासाठी बँक निफ्टीसाठी आपण हा एक ट्रेंड लाईन ड्रॉ केला. या ट्रेंड लाईनवरती ऑलरेडी बँक निफ्टीने 2 सपोर्ट घेतलेले आहेत. तर कधी कधी काय होतं, कधी कधी हे जे ट्रेंड लाईन आहेत, हे ट्रेंड लाईन उपयोगी पडत नाही. त्याच्यामुळं उद्या जर बँक निफ्टी या ट्रेंडलाईनवरती एकदा सपोर्ट घेईल तर आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते. तर तुम्ही जर या ट्रेंडलाईनवरती कन्फ्यूज होत असाल तर तुम्ही काय करू शकता, 45,800 किंवा 45,750 हा जो काही झोन आहे, या झोनच्या वरती तुम्ही काय करू शकता, बँक निफ्टीमध्ये बुलिश व्ह्यू ठेवू शकता. 45,750च्या खाली जर बँक निफ्टी आली तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक छोटीशी निगेटिव्हनेस बघायला
मिळू शकते. तर उद्या जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाली, फ्लॅट म्हणजे काय, जो क्लोजिंग पॉईंट आहे त्या क्लोजिंग पॉईंटच्या आसपास ओपन होऊन सरळ आजचा हाय ब्रेक केला, सरळ जर वरती जाऊन आजचा हाय ब्रेक केला 46,185चा, तर 46,185च्या वरती आपण काय करू, बँक निफ्टीमध्ये सरळ कॉलचा ट्रेडकडे प्लॅन करू. टार्गेट्स आपले असतील 46,400 ते 46,600पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये अपसाईडला मिळतील. तर सुरुवातीला 150 पॉईंट कॅप्चर करण्याचा प्रयत्न करा, त्याच्यानंतर तुम्ही थोडे पॉईंट वाढवू शकता. पण सुरुवातीला तुम्हाला 150 पॉईंट तरी ॲटलिस्ट बँक निफ्टीमध्ये चार्टवरती कॅप्चर करता यायला हवेत विथ 50 पॉईंट स्टॉप लॉस. ओके. फ्लॅट ओपनिंग नंतर बँक निफ्टी या ट्रेंडलाईनच्या खाली येईल, प्लस 45,750च्या खाली येईल, तर आपण काय करू शकतो, एक छोटासा पुटचा ट्रेड प्लॅन करू शकतो. पण डाऊन साईडला खूप सारे सपोर्ट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळत आहेत. ओके. तर हे सपोर्ट्सवरती बँक निफ्टी सपोर्ट घेऊ शकते. त्याच्यामुळे जो पण तुम्ही पुटचा ट्रेड घेणार आहात त्याच्यामध्ये स्टॉप लॉस हा स्ट्रिक्ट लावा. म्हणजे 45,750 वरती तुम्ही पुटचा ट्रेड घेतला तर फर्स्ट टार्गेट असेल 45,400चं, त्याच्यानंतर 45,200, त्याच्यानंतर 45,800, असे आपले 200 पॉईंटचे डाऊन साईडचे टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतील. बँक निफ्टीमध्ये जर खरंच घसरण होत असेल तर बँक निफ्टीचे सर्व सपोर्ट्स आहेत, हे सपोर्ट्स बँक निफ्टी ब्रेक करत डाऊन साईडला जाऊ शकते. त्याच्यामुळं थोडंसं काळजीपूर्वक ट्रेड करा, कारण मार्केट ज्यावेळेस पडतं त्यावेळेस मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी आपल्याला जास्त बघायला मिळते, म्हणजे प्रीमियम आपल्याला फास्टली अपडाऊन होताना दिसतात. अशा मार्केटमध्ये ट्रेडला होल्ड करणं थोडंसं कठीण होतं, स्पेशली नवीन लोकांसाठी. ओके. तर गॅपअप ओपनिंग जर बँक निफ्टीमध्ये उद्या आपल्याला बघायला मिळाली, गॅपअप ओपनिंग ऑलमोस्ट आजच्या हायच्या आसपास जर गॅपअप ओपनिंग झाली किंवा आजच्या हायच्या खाली ओपनिंग होऊन आजचा हाय जर ब्रेक केला बँक निफ्टीने, तर क्लिअरली आपल्याला हा जो मोमेंट आला आहे हा मोमेंट कंटिन्यू बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. तर त्या कंडिशनमध्ये बँक निफ्टीमध्ये ऑलमोस्ट आपल्याला 46,800पर्यंतचे पण टार्गेट्स वरती जर तुम्ही बघितलं तर सरळ आपल्याला जो रेजिस्टन्स बघायला मिळतो एक्झॅक्टली 46,800च्या आसपासचा आपल्याला बँक निफ्टीमध्ये एक रेजिस्टन्स बघायला मिळतो. त्याच्यामुळे जर बँक निफ्टीने 46,200चा जर रेजिस्टन्स क्रॉस केला अपसाईडला तर नक्कीच आपल्याला हा मोमेंट पण बघायला मिळू शकतो. कारण इकडे जर वरती बघितलं तर वरती आपल्याला फार कमी रेजिस्टन्स बघायला मिळत आहेत. एक रेजिस्टन्स आपल्याला या लेवलवरती 46,400वरती आपल्याला एक रेजिस्टन्स बघायला मिळते. अदरवाईज सरळ रेजिस्टन्स जो आपला आहे तो 46,800 ते 46,850च्या आसपास आपल्याला बघायला मिळत आहे. त्याच्यामुळं थोडंसं काळजीपूर्वक ट्रेड इनिशिएट करण्याचा प्रयत्न करा. तर उद्या बँक निफ्टीची नवीन एक्सपायरी सुरू होईल, त्याच्यामुळे ऑप्शनचे प्राईस थोडेसे महाग असतील. तुम्ही जर तुम्हाला जर ऑप्शन बाय करायचा झाला OTMचा, तर तुम्ही काय करू शकता, 200 पॉईंट OTMमध्ये तुम्ही जाऊ शकता. मॅक्सिमम 200 पॉईंट OTMचा ऑप्शन जरी बाय उद्या केला तरी त्याच्यामध्ये आपल्याला फार असा प्रीमियम डिके बघायला मिळणार नाहीये. तर बँक निफ्टीचा गॅपअप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तर तुम्ही हा ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवा. या ट्रेंड लाईनवरती बँक निफ्टी सस्टेन राहिली तर आपल्याला अपसाईडची मूव्हमेंट डेफिनेटली बघायला मिळू शकते. गॅपअप ओपनिंग नंतर बँक निफ्टी जर डाऊन साईडला येईल तर डाऊन साईडला थोडंसं काळजीपूर्वक ट्रेड करा, कारण हा जरी ट्रेंड लाईन इथे ओपनिंग होऊन जर हा ट्रेंड लाईन जर ब्रेक केला तरी देखील आपल्याला हा एक सपोर्ट बघायला मिळतो. त्याच्यामुळं गॅपअप ओपनिंगमध्ये या ट्रेंड लाईनचं काम थोडंसं कमी होईल. या ट्रेंड लाईनचा उपयोग बँक निफ्टीमध्ये गॅपअप ओपनिंगमध्ये होणार नाही, कारण तुम्ही जर बघितलं तर बँक निफ्टी इथे जरी ओपन झाली तरी या ट्रेंड लाईनला ब्रेक करून या लेवलवरती सपोर्ट घेऊन अशा प्रकारे मुवमेंट करू शकते. ओके. त्याच्यामुळे गॅपअप ओपनिंगमध्ये तुम्ही जर हा ट्रेंड लाईन जरी काढला तरी देखील चालू शकतात. उद्या जर बँक निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग झाली तर गॅपडाऊन ओपनिंग नंतर गॅपडाऊन ओपनिंग जर 45,750च्या खाली जर झाली तर 45,700 हा बँक निफ्टीसाठी एक रेजिस्टन्सचं काम करेल. सोबत हा एक ट्रेंड लाईन आहे. त्याच्यामुळे इथून बँक निफ्टी जर आपल्याला फॉल करताना दिसेल तर 45,750च्या खाली आपण काय करू, पुढचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट्स आपले जे असतील ते 45,200 ते 45,000पर्यंत टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. तर हा आपला ओव्हरऑल बँक निफ्टीचा गॅपडाऊन ओपनिंगचा प्लॅनिंग पण आपण इकडे डिस्कस केला. खूप मोठी गॅपडाऊन ओपनिंग झाली, एक्झॅक्टली 45,000च्या आसपासची गॅपडाऊन ओपनिंग जर झाली तर आपल्याला 45,000वरती सपोर्टिव्ह कॅन्डल बघायची आहे. ज्याप्रमाणे हा एक सपोर्टिव्ह मुवमेंट आला त्या प्रकारे जर बँक निफ्टी आपल्याला इकडे सपोर्ट घेताना दिसेल, इकडे प्रॉपर आपल्याला बुलिश कॅन्डल आयडेंटिफाय करता येणं गरजेचं आहे. इकडे जर प्रॉपरली जर बुलिश कॅन्डल जर असेल तर नक्कीच आपल्याला परत एकदा ही मुवमेंट बघायला मिळू शकते. हा जो आजचा मुवमेंट आला आहे तो परत एकदा मुवमेंट उद्या बँक निफ्टीमध्ये बघायला मिळेल. ओके. पण आपल्याला सरळ असा मुवमेंट येईल याची अपेक्षा फार कमी असेल. काय बँक निफ्टी अशा प्रकारे वॉलटाईल राहून बँक निफ्टी अपसाईडला जाऊ शकते जर उद्या बँक निफ्टी पुन्हा एकदा गॅपडाऊन ओपन झाली तर. ओके. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी लोकांपर्यंत जास्तीत जास्त हा चॅनल पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.